आत्या आत्या काय हा असं ओरडायला काय आलंय? काही काम आहे का माझ्याकडे? आत्या बोल. कमळीला कॉलेजमधून काढून टाकण्याचा निर्णय तू घेतलास? हो घेतला डिसिजन. काढून टाकलं तिला कॉलेजमधनं. का? असल्या फ्रॉड लोकांना आम्ही कॉलेजमध्ये का ठेवायचंय म्हणून आम्ही विचार केला आणि डिसिजन घेऊन टाकला आणि काढलं तिला. हे असं कसं वागू शकता तुम्ही कमळी सोबत? राजन, तू आम्हाला जाब का विचारतोयस? ती तुझी मुलगी नाहीये. ओके आई, काही नाही. नाटक करता करता त्याला ती खरंच स्वतःची मुलगी असं वाटतंय, हो ना? आणि काय रे, माझ्यासाठी कधी असं धावताना नाही पाहिलं तुला मी. माझ्यासाठी कधी जाब विचारायला नाही आला आणि आज कमळीला काढलं तर पळत पळत आलायस. रागिणी, मी वेगळ्या मुद्द्यावर बोलतोय. नो राजन, तू खूप चुकलेला आहेस. तू त्या खोटारड्या मुलीला खोटी नात म्हणून आणलं आणि त्याच्यानंतर DNA टेस्ट मध्ये पण अशी गडबड केलीस. अनिका, काय बोलतेस तू? तुला समजतंय का? बाप आहे मी तुझा. नो, त्या पदावरून मी तुला कधीच काढून टाकलंय. आता तू फक्त आणि फक्त एक स्ट्रेंजर आहेस माझ्यासाठी. ओनली अँड ओनली सम रॅन्डम राजन. अनिका, नाती अशी संपत नसतात ग. पण ठीक आहे, तुझं हेच म्हणणं असेल तर ओके. तुला एक ना एक दिवस कळेल की तुझी काय चूक झाली ते. एक दिवस कळेल म्हणतोस ना? ठीक आहे, तो एखादा दिवस जेव्हा येईल तेव्हा कळू दे. पण आज त्या कमळीला कॉलेजमध्ये जाता येणार नाही हे फिक्स झालेलं आहे. आत्या, सख्खी नसली तरी त्या कमळीला मी माझ्या मुलीसारखा मानतो आणि आता तिच्यावर जी वेळ आली आहे ना ती माझ्यामुळे आली आहे. मी बघतो ना, मी असेपर्यंत तिला कॉलेजमध्ये येण्यापासून कोण रोखतं ते. बापरे. हे बघा, मी सरळ आणि शांतपणे सांगतोय तुम्हाला, कमळीला कॉलेज आणि हॉस्टेल दोन्ही जॉईन करू द्या. तुम्हाला बोलता येत नसेल, तुम्हाला सांगता येत नसेल तर मी ऑर्डर देतो. मी सुद्धा त्या ट्रस्टींपैकी एक आहे. काय म्हणू मी, माणसाने किती भोळं असावं. तुझा नवरा आहे ना, अगदी भोळा आहे, अगदी भोळा. अज्ञानात सुख असतं म्हणतात ना, ते हे असं. असायला काय झालं? या हसण्यासारखं काय आहे? राजन, तुला तुला खरंच माहित नाही का आम्ही का हसतोय ते? सरळ भाषेत सांगाल का की हे असंच डोकं फिरल्यासारखं असणार आहात? हा, खरं आहे तुझं, खरं आहे. एवढा हसल्यानंतर कदाचित हसून हसून पोट दुखायला लागेल. पण मी जे काही सांगते ना ते ऐकल्यानंतर मात्र तुझंही डोकं गरगरायलाच लागेल. सांगू? या या इथे या या. मेंदू इथे भरून मिळतो. या, बसा बसा. शेवटी आत्या आहे मी तुझी. मला राहवतच नव्हतं म्हणून मी तुझ्या आता कानावर घालते. तुझ्या आईने म्हणजे माझ्या वहिनीने, अन्नपूर्णा महाजन हिने तुझे सगळे अधिकार काढून घेतलेले. याचा अर्थ काय? आता तू ऑफिसला जाणार नाहीयेस, तू कॉलेजच्या ट्रस्टवर नाहीयेस. आणि जर तू ट्रस्टीही नाही, कॉलेजमध्येही जाणार नाहीयेस, तू ऑफिसलाही जाणार नाहीयेस, म्हणजे तू कमळीला कसा काय वाचवणार? तू तिचा बाप नाहीयेस आणि तू ट्रस्टीही नाहीयेस. आता मला सांग, कसा वाचवणार? अगं, तुझ्या डॅडला, तुझ्या बाबांना विचार. काय ग? काय कमी 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 नाहीये. मग आता काय करणार? कमी तर चालली गेली. तुझा जो काही तिला वाचवायचा प्रयत्न आहे तो कसा करणार आहेस? तू करू शकणार आहेस का? 1-2 मार्ग, 3-4 मार्ग तू असतील. आता कमळी trustee नाहीयेस. कमळीला काय कसं करशील? वाचवायचं? trustee नाहीयेस तू. अरे Oh my वाचवशील God, रे. तू कसा तुझ्या वाचवणार? मुलीला नाही अरे वाचवू करणार, शकणार. करणार. कसं करशील तू तुझी माझ्या? मुलगी आहे ना, राणी, कमी तू तर तुझी करशील. मुलगी आहे अरे, ना. ऐक माझं. ए आई, मला एक सांग. पण हे म्हातारीने केलं केव्हा? मला काय माहित? मला नाही माहित.
तुम्ही पण माझ्याकडून जरासं असं शिकून घ्या ग. म्हणजे म्हणजे काय, मला असं वाटलं की हा असा खडा टाकावा, बघूया लागला तर ठीक आहे, म्हणून मी असं स्वतःहूनच ठरवलं. कारण का वहिनी काही ह्याच्याशी बोलत नाहीयेत आणि हा आता आपण असं सांगितल्यामुळे आपल्या कामामध्ये अजिबात लुडबुड करणार नाही. आपला मार्ग असा सुकर झाला की नाही म्हणून. कामिनीचा डाव. हे कमळे, आता काय करायचं ग? असं कॉलेजच्या बाहेर बसून आपलं कोण ऐकणार आहे वय? होय कमळे, आशानं आपल्या हाती काय लागलं असं नाही वाटत मला. ही सगळी मोठी माणसं आहेत ग, यांच्या संग लढायचं भांडायचं एवढं सोपं नाही. अरे वय की, ते काय मला माहित नाही काय? कुठलीच लढाई सोपी नसते. ती सोपी होती जेव्हा ती लढताना आपला आत्मविश्वास जिंकता असतोय. वय कमळे, हे सगळं खरं आहे, पण मी काय म्हणतोय, आपण एकदा अन्नपूर्णा आजीसने जाऊन भेटूया की. अगं म्हणजे त्यासने जरी तुझा राग आला असेल तरी त्या काय असं खार खाऊन बसणार नाहीत ग. निंगे, अन्नपूर्णा आजींना आधीच आपल्यामुळे लई त्रास झालाय. आता मला तो त्रास अजून वाढवायचा नाही. ही लढाई आपली आहे, ती आपण लढायची आणि जिंकायची भी. त्या कडू आजीला जे काय करायचंय ते मी कधीच होऊ देणार नाही. होय की, तर आता तू काय करायचं ठरवलंस? अन कमळे, ती कडू आजी काही साधी बुळी नाही, लई कडू चिटकी नाही. मला काय माहित नाही काय, तिचा यो कडवटपणा कसा मारायचा ते बी मला चांगलंच माहित आहे. बंड्या, मोबाईल काढ. हा सुरू. नमस्कार. मी कॉलेजच्या बाबतीत काही बी चुकीचं केलेलं नाही की मला कॉलेजमधनं बाहेर काढावं. शिक्षण घेणं माझा अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. आता जोवर मला सन्मानानं कॉलेजच्या आत घेत नाही तोवर मी इथं कॉलेजच्या बाहेर थांबणार आहे. हे सगळं कामिनी आजी करतात. त्यांचा जरा स्वभाव रागीट आहे. त्यांचा माझ्यावर राग आहे म्हणून ते हे सगळं करायला. खरं तर सांगायचं झालं तर हे लहानपणापासूनच आहे. त्यांच्यावर लहानपणापासून कुणी असं प्रेम केलेलं नाही का त्यांना माया दाखवलेली नाही. आता ह्यात त्यांची बी काही चूक नाही म्हणून ते काही मुद्दाम करत नाही. असतंय असं कवा कवा होतंय कोणासोबत. मी काय म्हणतो, तुम्हाला जर कुठं कामिनी आजी दिसले की नाही तर त्यांना भेटा आणि त्यांची प्रेमाने विचारपूस करा. त्यांच्याशी मायेनं बोला, प्रेमानं बोला. त्यांना म्हणावं, कामिनी आजी तुम्ही लई चांगल्या आहेसा, तुम्ही वाईट नाही, तुम्ही खरं सच्च्या दिलाचा देव माणूस आहेसा, असं त्यांना बोला. हे सगळं करून कदाचित त्यांचा रागीटपणा कमी होईल आणि मग त्या प्रेमानं सगळ्यांसोबत, सगळ्यांशी नाही किमान माझ्याशी तरी नीट बोलतील, गोड बोलतील आणि मला कॉलेजमध्ये घेतील. धन्यवाद. कमळे, लय भारी बोललीस ग, मला तर लय आवडली आयडिया.